कोकोला मम्मीने गादी बनवली आहे. ती त्याच्या झोपेच्या ऐवजी खाली झोपते आणि त्याला खाती. ऐ कोको, त्याला झोपायला दिले ना, तुला खायला थोडी ना दिले. तर गाईज, शुभ प्रभात, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आमची गेली आहे लाईट, त्याच्यामुळं मी उशिरा व्लॉग स्टार्ट केला आहे. आणि आता आम्ही खाणारे सँडविच. हा ना माऊ? मम्मी ब्रेड भाजतीये, बटाट्याचं तयार करले, तर आम्ही खाऊ आता सँडविच. बनवणं चालू आहे ग का खाती लगेच? खाऊ म्हणजे बनवल्यावर. बनवणं चालू आहे आता. तर गरमीने कसतरी व्हायला लागले आता. लाईट गेली घराची. राघव झोपलाय. माऊ इथं बसली आहे ब्रेड खात. मम्मी बनवतीये. डीम लाईट चालू आहे ना, त्याच्यामुळं थोडा उजेड येतोय. गाईस, सगळे ब्रेड भाजून झालेत. आता मम्मी त्याला पोटॅटोचं हे लावून स्मॅश केलेलं ते. आता बघा गाईज, बघा मम्मीने लावायचं स्टार्ट केलंय. फायनली आता लाईट आली आहे. आता वाजली आहे 3. माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 5% वर राहिली आहे, त्याच्यामुळे व्लॉग नाही, काय नाही. अंधार एवढा होता घरामध्ये, लाईट नव्हती, काय नाही. त्या खेळत होत्या बाहेर उन्हात. इकडे बघ, दोघी पण बाहेर खेळत होत्या, काय गार पीत होत्या, काय माहिती. आता थोडं झोपून घेतो आम्ही. लाईट आली आहे तर गार कूलर लावलाय. आता मोबाईल चार्जिंग लावतो. मी कोकोसाठी गादी शिवलीये. हे बघा, हिला झोपायला गादी शिवली आणि ही येडाबाई नुसती चावती ते गादी. हा, झोपायला शिवली ना, झोप इथे, झोप, असं झोप, इथे झोप, असं झोप. झोपायला गादी शिवली आणि ते चावती. झोप त्याच्यावर. आमच्या गादीवर येते ना झोपायला. आता हे तुझ्यासाठी गादी शिवली आहे, छान सॉफ्ट सॉफ्ट गादी शिवली आहे कोकोसाठी. चावू नको ग, ए येडे, ए पागल. अगं ते तोडशीन का गादी, खानशीन का ते? अशी राहू दे, झोप असं. आणि झोप, तुला झोपायला शिवली आहे अशी. झोपायचं त्याच्यावर. काय चावायची नाही गादी, पागल. किती इनोसेंटली झोपती बघ. परत चावती का? चावू नको म्हणलं तर चावू नको, गादी चावू नको, झोप अशी, अशी झोप. अगं चावू नको ग, चावू नको ते, सोड. चावती कशाला? आ, गादी चावू नको ना, झोपायला शिवली ना तुला, झोप ना त्याच्यावर. ते बघ, ते बघ, ते बघ. ए पागलपुरी, असं झोप छान. गाई गाई कर याच्यावर, गाई 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 गाई. डोळे झाकून घे, असे बंद करून घे डोळे. तिला चावायचंच पडलंय, नवीन काहीतरी दिसतंय तिला. गाईज बघा, पप्पांनी अंजीर आणि जांभळा आणलेत, आम्ही खातोय. राघव खेळतोय. मम्मीचा आता स्वयंपाक करतीये रेडी. आणि आम्ही ब्लॉग बघत खातोय अंजीर आणि ते जांभळं. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कोकोला मम्मीने गादी बनवली आहे. ती त्याच्या झोपेच्या ऐवजी खाली झोपते आणि त्याला खाती. ऐ कोको, त्याला झोपायला दिले ना, तुला खायला थोडी ना दिले. गादी असून खाली फरशीवर झोपती. आ, हे बघा कशी लोळती. आणि आमचा राघव खेळतो. राघव, काय करतो तू? काय करतो? हे बघा, नुसती भुकायला लागली, नुसती. मगाशी जे सँडविच करून दिलं होतं आद्विकाला, त्यातलं थोडं बटाट्याचं सारण वाचलेलं, त्याचेच आता मी ह्यांना पराठे करून देते मस्त बटर लावून छान. 3 पे 2 निशाने.
3 पराठे झाले, थोडंसं वाचलेलं होतं. तिघांना 3 पराठे. माऊचं जेवण झालंय, माऊने पराठा खाल्लाय तरी आता येडेचाळे करतीये. हा, आम्ही बसलोय जेवायला. भेंडीची भाजी, माझ्यासाठी फिक्की, ह्या दोघांसाठी तिखट, भाकरी, चपाती, वरण, भात. आता जेवण करतोय आम्ही सर्व. माऊचे चालले कोरडा भात खायचं आहे ना. कोरडा भात खाते ना माऊ. माऊला तिथे कोरडा भात चार. पाणी पे ना तर चारा खा. पराठा खाल्लाय ना बटाट्याचा. दर नाही ऐकत का? दर तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड्स, ऍक्च्युली आज काय झालं, मी आमच्या धनी बरोबर बोलत नाही. कारण त्याचं कारण पण तेच आहे. त्यांना काल मित्रांकडे जेवायला जायचं होतं. मी म्हंटले ठीक आहे जावा. ते म्हंटले मी त्यांना आधीच सांगितलेलं की खूप उशीर करू नका, 12पर्यंत या, 2-2:30 वाजवू नका यायला. कारण ते म्हटले नाही एवढ्या रात्री कशाला येणार. मी म्हटलं नाही तुम्ही नेहमी 2-2:30 वाजवता तर प्लीज 2:30 वाजवू नका, कारण मुलं छोटे आहेत. राघव एकतर झोपत नाही रात्रीचा, तर थोडं लवकर या. तर बोलले हा हा बोलले. आणि त्यांनी काय केलं, 12 वाजले, मी 11ला त्यांना कॉल केलेला. 11 वाजता एक कॉल त्यांनी कॉलच रिसिव्ह केला नाही. 4-5 वेळा कॉल केलेला. मग त्याच्यानंतर त्यांनी 12 वाजता मला कॉल केला. मी त्यांना म्हटलं कधी येणार. म्हटलं जेवण व्हायचं, जेवण झालं की येतो. म्हटलं लवकर या. तर म्हटले हा येतो. 1 वाजून गेला, 1:30 वाजून गेला, अक्षरशः 2 वाजले तरी यायचं नावच नाही. मी 2 वाजता त्यांना कॉल केला. म्हटलं किती वेळ, तुम्ही नेहमी सारखंच केलं, असं तसं बडबड केली की त्यांना. आणि मग ते काही आले म्हटले येतोय. म्हटलं येऊच नका, मी दरवाजा उघडणार नाही. तर म्हटलं ठीक आहे म्हटले मला. म्हटलं ठीक आहे ना. मी कॉल कट केला. अक्षरशः ते 3 वाजता घरी आले. का 3 वाजता घरी आले, त्यानंतर मग मी बोललेच नाही त्यांच्याबरोबर. काल मी बोलले नाही काल त्यांच्याबरोबर. आज त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी माझे फेवरेट अंजीर घेऊन आले बरं का. त्यांना माहितीये मला अंजीर आवडतात, म्हणून अंजीर घेऊन आले माझ्यासाठी की ही बोलल. पण नाही, मी नाही बोलले त्यांच्या बरोबर. आता बघू काय होतंय ते. बाय, शुभरात्री. जोरात मन, कूलरनी आवाज येत नाही. आजचा ब्लॉग आवडला असेल तर हा, तर भेटूया. आशाकडे बघून बोल. बाय बाय. तर गाई शुभरात्री, जय श्रीराम, जय हनुमान. आजची मावची मस्ती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय गाईज. बाय माऊ.